हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये जिथे निसर्गाचं सौंदर्य आणि त्याची भीषणता एकाच वेळी अनुभवायला मिळते, तिथे भारताने अभियांत्रिकी इतिहासातील एक सुवर्णपान लिहिलंय. जम्मू काश्मीर आणि लडाख यांना वर्षभर जोडणाऱ्या महत्वाकांक्षी झोजिला बोगद्याच्या निर्मितीत भारताने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला. गेल्या मंगळवारी अभियंत्यांनी नियंत्रित स्फोटांच्या साहाय्याने बोगद्याची दोन्ही टोकं जोडणारा शेवटचा 2.5 मीटरचा खडक हटवत खोदकाम पूर्ण केलं आणि हिमालयाच्या गर्भात अभियांत्रिकीचा एक नवा विक्रम रचला. हिवाळा सुरू झाला की हिमालयातील अनेक भागांमध्ये बर्फाचं साम्राज्य पसरतं. डोंगरदऱ्या शुभ्र चादरीने झाकल्या जातात, पण या नयनरम्य दृश्यामागे दडलेली असते संघर्षाची एक कठोर कहाणी. रस्ते बंद होतात, वाहतूक ठप्प होते आणि हजारो लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. विशेषतः काश्मीर आणि लडाखला जोडणारी झोजिला खिंड दरवर्षी अनेक महिने बर्फाखाली गाडली जात असल्याने लडाखचा विशाल भूभाग देशाच्या मुख्य प्रवाहापासून जणू वेगळाच पडत असे. पण आता परिस्थिती बदलणार आहे, कारण हिमालयाच्या गर्भात आकार घेत असलेला झोजिला बोगदा हा केवळ एक बोगदा नाहीये. तो आहे वर्षभर अखंड संपर्काचा स्रोत, सीमावर्ती भागांच्या विकासाचा महामार्ग आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचा नवा आधारस्तंभ. पण एवढंच नाही, जगातील सर्वात कठीण भूभागांपैकी एका भागात हा बोगदा कसा उभारला जातोय, कोणती अभियांत्रिकी आव्हानं पार करावी लागतायत, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्याचं महत्त्व काय आहे आणि हा प्रकल्प लडाखच्या अर्थव्यवस्था, पर्यटन आणि स्थानिक जनजीवनात कोणता आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधत जाणून घेऊया झोजिला बोगद्याची रोमांचक कहाणी. इन्फ्रावर बोलू काही या आजच्या विशेष भागात. नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपलं स्वागत आहे. झोजिला बोगद्याचं महत्त्व समजून घेण्यासाठी सर्वप्रथम झोजिला खिंड काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 11,575 फूट उंचीवर असलेली झोजिला खिंड ही जम्मू काश्मीरमधील श्रीनगर खोरं आणि लडाख यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा पर्वतीय मार्ग आहे. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरील हा मार्ग लडाखसाठी जणू जीवनवाहिनीच मानला जातो, कारण नागरिकांसाठी आवश्यक वस्तूंपासून ते सैन्याच्या रसद आणि उपकरणांपर्यंत बहुतांश पुरवठा याच मार्गाने केला जातो. मात्र या मार्गासमोर दरवर्षी निसर्गाचं मोठं आव्हान उभं राहतं. हिवाळ्यात होणाऱ्या प्रचंड हिमवर्षावामुळे झोजिला खिंड अनेक महिने बंद राहते. परिणामी लडाखचा रस्ता संपर्क मोठ्या प्रमाणात विस्कळीत होतो आणि नागरिक तसेच सुरक्षा यंत्रणांवर अनेक अडचणी निर्माण होतात. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येमुळे कायमस्वरूपी उपायाची गरज निर्माण झाली होती. त्यातूनच झोजिला बोगदा प्रकल्पाची संकल्पना आकाराला आली. मात्र हिमालयातील कठीण भौगोलिक परिस्थितीत असा बोगदा उभारणं हे स्वतःमध्येच एक मोठं अभियांत्रिकी आव्हान होतं आणि याच आव्हानांवर मात करत हा प्रकल्प कसा साकारला जातोय हे जाणून घेणं तितकंच रंजक आहे. तर नेमका हा झोजिला बोगदा किती मोठा आणि तांत्रिकदृष्ट्या किती महत्वाचा आहे हे आपण जाणून घेऊयात. हा बोगदा भारतातील सर्वात महत्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातो. सुमारे 13.15 किलोमीटर लांबीचा हा बोगदा काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील बलताल आणि लडाखमधील द्रास सेक्टरमधील मीनामार्ग यांना जोडणार आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 11,500 फूट उंचीवरील झोजिला खिंडीखाली उभारला जाणारा हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर आशियातील सर्वात लांब द्विमार्गी रस्ते बोगद्यांपैकी एक ठरणार आहे. बोगद्याची उंची 7.57 मीटर आणि रुंदी 9.5 मीटर असून त्यामध्ये 2 लेनची द्विमार्गी वाहतूक व्यवस्था असेल. श्रीनगरपासून सुमारे 103 किलोमीटर आणि सोनमर्गपासून 24 किलोमीटर अंतरावर असलेला हा बोगदा श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामागील अभियांत्रिकी तंत्रज्ञान. झोजिला बोगद्याचं बांधकाम हे न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड अर्थात NATM तंत्रज्ञानाचा वापर करून केलं जात आहे. हिमालयातील नाजूक आणि सतत बदलणाऱ्या भूगर्भीय परिस्थितीसाठी ही पद्धत विशेष उपयुक्त मानली जाते. क्रमिक उत्खनन, शॉर्टक्रीट, रॉक बेल्टिंग आणि सातत्यपूर्ण भूतांत्रिक निरीक्षण यांच्या मदतीने अभियंत्यांना खोदकामादरम्यान बदलणाऱ्या खडकांच्या रचनेनुसार तात्काळ निर्णय घेणं शक्य होतं. त्यामुळे कठीण परिस्थितीतही बोगद्याची सुरक्षित आणि कार्यक्षम उभारणी शक्य झाली. सुरक्षेच्या दृष्टीनेही या प्रकल्पात अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आलाय. आधुनिक वायुविजन प्रणाली, CCTV निगराणी, वाहतूक नियंत्रण यंत्रणा, अग्निसुरक्षा सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था यामुळे प्रतिकूल हवामानातही सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करता येणार आहे. विशेष म्हणजे या बोगद्याला स्वतंत्र एस्केप टनल नसल्यामुळे वायुविजन आणि आपत्कालीन प्रवेशासाठी 3 विशाल उभ्या विहिरी उभारण्यात आल्या. यापैकी सर्वात मोठी विहीर 474.3 मीटर खोल असून ती सध्या भारतातील सर्वात लांब उभी विहीर मानली जाते. याशिवाय 367.38 मीटर
आणि 213.5 मीटर लांबीच्या आणखी 2 विहिरींची उभारणी करण्यात आली. या सुविधांमुळे बोगद्यामधील हवेचा प्रवाह, धूर नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीतील बचाव कार्य अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. सुमारे 6,809.7 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामध्ये मुख्य बोगद्याबरोबरच दोन्ही बाजूंना मिळून जवळपास 17 किलोमीटर लांबीचे संपर्क रस्ते उभारले जात आहेत. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अर्थात MEIL ही कंपनी नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी हा प्रकल्प साकारते. या बोगद्याचा सर्वात मोठा परिणाम वाहतुकीवर होणार आहे. सध्या जोजिला खिंड ओलांडण्यासाठी हवामानानुसार अनेकदा 3 तासांहून अधिक वेळ लागू शकतो. मात्र बोगदा सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटात पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्यात अनेक महिने खंडित होणारा काश्मीर लडाख संपर्क वर्षभर कायम राहणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झालेल्या प्रकल्पाने अलीकडेच एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. नियंत्रित स्फोटांच्या मदतीने बोगद्याचं खोदकाम नियोजित वेळेपेक्षा तब्बल 6 महिने आधी पूर्ण करण्यात आलंय. सध्या प्रकल्पाचं सुमारे 85% काम पूर्ण झालं असून फेब्रुवारी 2028 पर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मात्र ही कामगिरी ऐकायला जितकी प्रभावी वाटते तितकीच ती प्रत्यक्षात साध्य करणं कठीण होतं. हिमालयातील उणे तापमान, प्रचंड हिमवर्षाव, बर्फदशीचा धोका आणि गुंतागुंतीची भूगर्भीय रचना यामुळे अभियंत्यांसमोर अनेक मोठी आव्हानं उभी राहिली. आता पाहूया या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान कोणत्या अभियांत्रिकी अडचणींवर मात करावी लागली. जोजिला बोगदा ज्या परिसरात उभारला जातोय तो जगातील सर्वात कठीण बांधकाम क्षेत्रांपैकी एक मानला जातो. हिवाळ्यात येथे तापमान अनेकदा उणे 20 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली जातं. तर काही भागांमध्ये प्रचंड हिमवर्षावामुळे अनेक मीटर उंचीपर्यंत बर्फ साचतो. परिणामी वर्षातील बराच काळ कामकाजावर हवामानाचे निर्बंध येत होते. बर्फवृष्टी, कमी दृश्यमानता आणि गोठवून टाकणारं तापमान यामुळे यंत्रसामग्री चालवणं तसंच मनुष्यबळ तैनात ठेवणं हे स्वतःमध्येच मोठे आव्हान होते. मात्र सर्वात मोठी कसोटी भूगर्भात दडलेली होती. हिमालयामधील खडकांची रचना अत्यंत गुंतागुंतीची आणि सतत बदलणारी आहे. खोदकामादरम्यान काही ठिकाणी अतिशय कठीण खडक आढळले तर काही भागात सैल, भुसभुशीत आणि अस्थिर भूस्तर समोर आले. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीनुसार बांधकाम पद्धती आणि सुरक्षा उपायांमध्ये बदल करावे लागत होते. याशिवाय एवढ्या उंचीवर मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य आणि मनुष्यबळ पोहोचवणं हे देखील एक मोठं लॉजिस्टिक आव्हान होतं. प्रतिकूल हवामान आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत बारकाईने नियोजन करावं लागलं. या सर्व अडथळ्यांवर मात करत जोजिला बोगदा प्रकल्पाने अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. त्यामुळे हा प्रकल्प केवळ वाहतुकीची सुविधा निर्माण करणारा नाही, तर भारतीय अभियंत्यांच्या कौशल्य, नियोजन क्षमता आणि चिकाटीचंही प्रतीक मानला जातो. आता जोजिला बोगद्याचं महत्त्व केवळ अभियांत्रिकी क्षेत्रापुरतं मर्यादित नाहीये. भारताच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागांच्या सुरक्षेशीही त्याचा थेट संबंध आहे. त्यामुळे आता पाहूया राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक दृष्टिकोनातून हा प्रकल्प इतका महत्त्वाचा का मानला जातोय. जोजिला बोगदा हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नाही, भारताच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागांच्या सुरक्षेशी त्याचा थेट संबंध असल्याने हा देशातील सर्वात महत्त्वाच्या सामरिक पायाभूत प्रकल्पांपैकी एक मानला जातो. प्रत्यक्षात हा बोगदा काश्मीर आणि लडाख यांना जोडण्या इतकाच भारताच्या संरक्षण क्षमतेला बळकटी देणारा प्रकल्प आहे. लडाख हा भारताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील सीमावर्ती प्रदेश आहे. या भागाच्या उत्तरेला चीन तर पश्चिमेला पाकिस्तानची सीमा आहे. याशिवाय कारगिल, द्रास आणि सियाचीन सारखे सामरिक दृष्ट्या महत्त्वाचे भागही याच परिसरात आहेत. अशा परिस्थितीत सीमावर्ती भागांमध्ये सैन्य, शस्त्रसामग्री, इंधन, अन्नधान्य आणि इतर आवश्यक रसद वेळेवर पोहोचवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र जोजिला खिंड हिवाळ्यात अनेक महिने बर्फाखाली जात असल्याने लडाखकडे जाणारा मुख्य रस्ता संपर्क वारंवार खंडित होत असे. त्यामुळे सैन्याच्या हालचालींवर तसेच रसद पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता होती. विशेषतः प्रतिकूल हवामानाच्या काळात सीमावर्ती भागांपर्यंत पोहोचणं हे मोठं आव्हान बनत होतं. जोजिला बोगदा कार्यान्वित झाल्यानंतर ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. वर्षभर उपलब्ध राहणाऱ्या या मार्गामुळे लडाख, कारगिल, द्रास आणि इतर सीमावर्ती भागांपर्यंत सैन्य आणि आवश्यक सामग्री जलद गतीने पोहोचवणं शक्य होईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा सीमावर्ती तणावाच्या वेळी भारतीय सुरक्षा दलांची प्रतिसाद क्षमता अधिक मजबूत होणार आहे. विशेषतः 1999 मधील कारगिल युद्धाने या भागातील अखंड संपर्काचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. कठीण भौगोलिक परिस्थिती आणि सैन्य हालचालींमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांचा विकास हा भारताच्या संरक्षण धोरणाचा महत्त्वाचा भाग बनला.
याच पार्श्वभूमीवर जोजिला बोगदा हा केवळ एक अभियांत्रिकी प्रकल्प नसून भारताच्या सीमावर्ती भागांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि जोडलेलं ठेवण्याचं महत्त्वपूर्ण साधन मानलं जातं. त्यामुळे हा बोगदा देशाच्या दीर्घकालीन सामरिक तयारीला बळकटी देणारा आणि उत्तरेकडील सीमावर्ती भागांमधील भारताची उपस्थिती अधिक मजबूत करणारा प्रकल्प ठरणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला जोजिला बोगदा आर्थिक विकासासाठी तितकाच परिवर्तनकारी ठरणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचा परिणाम केवळ रस्ते संपर्कावरच नव्हे तर काश्मीर आणि लडाखच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर, पर्यटन उद्योगावर आणि स्थानिक जनजीवनावरही दिसून येणार आहे. सध्या लडाखचा देशाच्या इतर भागांशी असलेला प्रमुख रस्ता संपर्क मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून आहे. हिवाळ्यात जोजिला खिंड बर्फाखाली गेल्यानंतर अनेक महिने वाहतूक विस्कळीत होते. परिणामी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, बांधकाम साहित्याची उपलब्धता आणि व्यापाराच्या हालचालींवर परिणाम होतो. वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा थेट फटका स्थानिक अर्थव्यवस्थेला बसतो. मात्र जोजिला बोगदा सुरू झाल्यानंतर हे चित्र बदलणार आहे. वर्षभर उपलब्ध राहणाऱ्या अखंड संपर्कामुळे माल वाहतूक अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल. इंधन, अन्नधान्य, औषधं आणि बांधकाम साहित्याचा पुरवठा अधिक सुरळीतपणे करता येईल. त्यामुळे केवळ वाहतूक खर्चात घट होणार नाही तर उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत. पर्यटन क्षेत्रासाठी तर हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो. आज हवामानामुळे मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असलेलं लडाखचं पर्यटन भविष्यात अधिक काळ खुले राहण्याची शक्यता आहे. सोनमर्गच्या निसर्गरम्य दऱ्या, द्रासची ऐतिहासिक ओळख, कारगिलचं महत्त्व आणि लडाखचं अद्वितीय सौंदर्य यापर्यंत पोहोचणं अधिक सोपं आणि सुरक्षित होणार आहे. परिणामी पर्यटकांची संख्या वाढून हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा, स्थानिक बाजारपेठा आणि हजारो कुटुंबांच्या रोजगाराला चालना मिळू शकते. यामुळे जोजिला बोगदा हा केवळ एक बोगदा किंवा वाहतूक प्रकल्प राहणार नाही. तो काश्मीर आणि लडाखमधील विकासाला नवी गती देणारा, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि हिमालयातील दुर्गम भागांना देशाच्या विकास प्रवाहाशी अधिक घट्टपणे जोडणारा परिवर्तनाचा मार्ग ठरणार आहे. हिमालयाच्या गर्भात कोरलेला हा मार्ग एका बाजूला सीमावर्ती भागांची सुरक्षा अधिक मजबूत करणार आहे तर दुसऱ्या बाजूला लाखो नागरिकांसाठी प्रगतीच्या नव्या संधी निर्माण करणार आहे. म्हणूनच जोजिला बोगदा हा केवळ दोन प्रदेशांना जोडणारा बोगदा नाही, तो सुरक्षा, विकास आणि अखंड कनेक्टिव्हिटी यांना जोडणारा भारताच्या प्रगतीचा नवा महामार्ग आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि न्यूज डंकाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.